हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। उन्मेष पाटलांनी भेट घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उन्मेष पाटलांची समजूत काढणार। बावनकुळेंकडून फोनवरून उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामधील चर्चा फिसकटली। हातकणंगले मतदारसंघात ठाकरे उमेदवार देणार। माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊ चौधरी यांच्यामध्ये बैठक। नाशिकची जागा सोडल्यास सेनेची ताकद कमी होईल, शिंदे गटाच्या नेत्यांचा सूर। उत्तर प्रदेशमधील 2 टप्प्यांनंतर भाजप राज ठाकरेंना सोबत घेईल। आदित्य ठाकरे यांचा दावा। राज ठाकरे यांच्यामुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नयेत यासाठी युतीच्या घोषणेस विलंब होत असल्याची चर्चा। अमित शहा 6 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे रणशिंगा फुंकणार। अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातून प्रचाराला सुरुवात करतील। पुण्याच्या ससून रुग्णालयामधील धक्कादायक घटना समोर। उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। केजरीवाल अटकेमध्ये असताना आपला मोठा दिलासा। खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। कथित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामध्ये सुप्रीम कोर्टाकडून दिलासा। भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर। पक्षामध्ये न आल्यास अटक करण्याची धमकी। दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।